या गोठ्याचे मालक स्वतः या ठिकाणी दूध पिळत आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकताय। प्रत्येक म्हशीकडे इथं वैयक्तिक लक्ष ते देत असतात। कशा प्रकारे या ठिकाणी ते दूध पिळत असतात बघू शकता। अगोदर त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन इथली दूध पिळण्यापासून ते म्हशी धुण्यापर्यंतची सगळी इन्फॉर्मेशन घेतली, मगच त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे। ह्यामध्ये त्यांनी 30 म्हशी ठेवलेल्या आहेत। एकंदरीत या सगळ्या म्हशींची कंडिशन जर तुम्ही बघितली तर अगदी हेल्दी म्हशी आहेत मित्रांनो। जवळपास 1.5 लाखाच्या पुढे या मशीनच्या सगळ्या मशीनची किंमत आहे, बघू शकताय तुम्ही। आता सध्याला दूध काढणीचं काम चालू आहे। कामगार या ठिकाणी दूध काढतात, जवळपास 3 कामगार या ठिकाणी काम करतात। अशा सगळ्या म्हशी त्यांनी हरियाणावरून आणलेल्या आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती हेल्दी म्हशी आहेत या सगळ्या। म्हशींची जी वासरं राहतात त्यांची या ठिकाणी संगोपनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, बघू शकता। त्यांना सेपरेट गव्हाणी केलेले आहेत त्यांनी आणि त्याचं व्यवस्थितरित्या ते संगोपन करत असतात त्या वासरांचं। मित्रांनो तुम्ही बघू शकताय आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रत्येक मशीनच्या खाली एक त्यांनी मॅट टाकलेली आहे। अशा प्रकारे पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे मित्रांनो। ऑटोमॅटिक जितकं पाणी म्हैस पिली तितकंच पाणी त्यामध्ये ॲडिशन होतं। 24 तास पाण्याची व्यवस्था या मशीनना केलेली आहे, तुम्ही बघू शकताय। हे आहे सरदारची कडवाकुट्टी मशीन। जे काम लहान मशीन जे अर्ध्या तासामध्ये करते हे 5 मिनिटांमध्ये हे मशीन काम करते आणि दर दिवस कमीत कमी 3 टन एका वेळेमध्ये 3 टन माल ह्याच्यानं कट होऊ शकतो। हे बघा दुसऱ्या कंपनीच्या मशीनमध्ये इतका चारा एका वेळेमध्ये कट होऊ शकत नाही, तर मी एका वेळेमध्ये एका मुळीपेक्षा जास्त हिरवा चारा आपण ह्याच्यामध्ये कट करू शकतात। हे बघा हा एकंदरीत गोठा बघू शकता मित्रांनो तुम्ही। या गोठ्यात सगळ्या म्हशी कशा प्रकारे त्यांची या गोठ्याची अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे। जवळपास आत्ता यांच्या गोठ्यात 35 म्हशी बसतील इतक्या क्षमतेचा त्यांचा हा गोठा आहे। कमीत कमी खर्च त्यांनी या गोठ्याला केला आणि उच्चतम प्रतीचे आणि जास्तीत जास्त चांगलं दूध देतील अशा प्रकारचे त्यांनी या सगळ्या म्हशी ठेवलेल्या आहेत, जेणेकरून दूध देण्याची क्षमता अतिशय योग्यरित्या आहे मित्रांनो। त्यांचं खाद्यपदार्थही अतिशय उत्तमरित्या आहे। अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी शेणाचा स्टोअर केलेला आहे मित्रांनो, बघू शकता। हे शेणाचा सगळा स्टोअर आहे। मंडळी नमस्कार, नाद मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। पेशाने वकील होऊन जवळपास शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या रीतीने काम करत एका दूध व्यवसायामध्ये किंवा शेती आणि शेतीला पूरक जो काही जोडधंदा आहे त्या जोडधंद्यामध्ये आपण जावं, जेणेकरून इथल्या पंचक्रोशीतल्या लोकांना भरपूर असा त्याच्यामधून फायदा मिळावा आणि त्याचबरोबर ती लोक आपल्याशी कम्युनिकेट होऊन एक नवीन व्यवसाय चालू करावा, याच दृष्टिकोनातून जवळपास त्यांनी हा डेअरी फार्म चालू केलेला आहे। त्याचे ओनर आपल्या सोबत आहेत। प्रथमतः तुम्हाला नमस्कार। नमस्कार। तर प्रथमतः तुमचा आम्हाला परिचय सांगा। मी ॲडव्होकेट नवीद अली खान लष्करी, सेक्रेटरी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, माझी शाळा पण आहे इथं। अच्छा, त्या शाळेचा मी संस्था चालक आहे। तुमचा हा दूध व्यवसाय तुम्ही कितव्या साली चालू केलेला आहे?
2020-21 पासून मी हा दूध व्यवसाय चालू केला. त्याचं कारण हे होतं की लॉकडाऊनमध्ये शाळा ते सगळे बंद पडले आणि बंद पडल्यानंतर आम्हाला काम पाहिजे होतं आणि आम्हाला कामाची आवश्यकता होती, म्हणून हा व्यवसाय आम्ही सुरू केला. म्हणजे प्रॉफिटेबल कंडिशन म्हणून हा धंदा चालू केलेला नाही. प्रॉफिटेबल जर काम करत असताना प्रॉफिट आणि नुकसान है ना ते बघायला नाही पाहिजे असते. काम केल्यानंतर ऑटोमॅटिक पैसा हा मिळत असतो. जवळपास आत्ता तुमच्या गोठ्यामध्ये किती म्हशी आहेत? जवळपास माझ्या गोठ्यामध्ये मी 5 म्हशीपासून सुरुवात केली. दर 3 महिन्याला 5-5चा टप्पा आणला. आत्तापर्यंत माझ्याकडे 30 म्हशी झाली. अच्छा, 30 म्हशी होण्याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही 5 म्हशी आणल्या होत्या त्यावेळेस तुमच्या या गोठ्याची कंडिशन कशी होती आणि कुठल्या प्रॉब्लेमना तुम्हाला फेस करावं लागलं? ज्यावेळेस 5 म्हशी मी घेतल्या त्यावेळेस मला जास्त काही प्रॉब्लेम आलेला नाही, परंतु थोडं म्हणजे खुरीचं किंवा ते घटसर्पाची जे साथ आली त्याच्यामध्ये माझे नंतर जसं जसं आम्ही काम करत गेलो त्याच्यामध्ये एक म्हैस वारली. शिकत आम्ही इथपर्यंत आलो. अच्छा, जवळपास आत्ता तुमच्या गोठ्यामध्ये कुठल्या जातीच्या म्हशी तुम्ही निवडलेल्या आहेत? जे पहिले 5 आणले होते आम्ही लोकलमधून खरेदी केल्यामुळं त्याचं दूध हा व्यवस्थित आम्हाला मिळाला नाही. माझे मित्र एक आहेत ज्ञानेश्वर गुणाले म्हणून, इथं एक 10 किलोमीटरवर त्यांनी एक गोठा चालवतात. त्यांनी मला असा सल्ला दिला की बाबा तुम्ही इथल्या लोकलचे म्हशी घेऊ नका, कारण की इल्ड हा दुधाचा आपल्याला व्यवस्थित मिळत नाही. तर तुम्ही काय करा, हरियाणाच्या व्यवस्थित पद्धतीच्या म्हशी घ्या. काय त्या म्हशीपासून आपल्याला भाकड काढ हा कमीत कमी मिळतो. तर त्यानुसार त्यांचं मी ऐकलं आणि आम्ही दोघं मिळून हरियाणाला जिंदला गेलो आणि ते म्हशी आम्ही आणले. तेव्हापासून आमचा दुधाचा व्यवसाय खूप सुंदर पद्धतीनं चालू आहे. तुमच्या गोठ्यामध्ये ह्या मुर्रा म्हशी निवडाव्या असं तुम्हाला का वाटलं आणि हरियाणावरूनच तुम्ही त्या म्हशी आणाव्या असं का वाटलं तुम्हाला? आता हरियाणाच्या म्हशी आणण्याचा उद्देश हा आहे की तिथला टेम्परेचर आणि इथला टेम्परेचर लगभग सेम आहे. त्याच्यामुळं आम्ही हा म्हशी निवडल्यात आणि ह्या म्हशी जेव्हापासून आम्ही आणल्यात इथं तेव्हापासून उत्कृष्टरित्या इथं दूध व्यवसाय आमचा चालू झाला. जवळपास तुमच्या आत्ता गोठ्यामध्ये किती रुपयेपर्यंतच्या म्हशी आता तुमच्या गोठ्यात आहेत आणि किती लिटर दूध देण्याच्या क्षमतेच्या म्हशी आहेत? आता माझ्याकडे जास्तीत जास्त 3,51,000 रुपयाची एक म्हैस आहे आणि बाकीचे जे 1.5 लाख 2.5 लाख अशा वेगवेगळ्या टाईपच्या म्हशी आहेत माझ्याकडं. आणि कोणती म्हैस एका टायमाला 10 लिटर पण दूध देते आणि कोणती म्हैस जे आहे ज्या रेटनुसार जे म्हशी आहेत त्या वेगवेगळ्या दुधावर आहेत. कोणती म्हैस 7 लिटर पण देते, कोणती म्हैस 8 लिटर पण देते. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या म्हशी आहेत. जवळपास आत्ता दिवसाला किती लिटर दूध तुमचं संकलित होतं? आम्ही 5-5 म्हशी आणल्यामुळं काय होतं माहिती आहे का की ते रोटेशन चालतो. 3 महिन्याच्या नंतर ते जे म्हैस येलेली असते ते 3 महिन्याच्या नंतर त्याचं दूध कमी होतो. मग आम्ही ते दुसरे 5 म्हशी टाकले. त्याच्यामध्ये पूर्ण सर्कल वाईज पूर्ण म्हशी आलेले असतात. त्यामुळं प्रत्येक म्हैस हा दूध देत नाही. कोणती म्हैस भाकड असते, कोणती म्हैस एकदम कोरडी असते. तर ह्यानुसार आमच्या दर दिवसाचं जे दूध आहे दर दिवसाचं 175 ते 200 लिटर दूध हा निघतो. आता बाजारभाव काय मिळतो दुधाला तुम्हाला? मी डेअरीवर किंवा असं कुठं टाकत नाही. माझं स्वतःचं काउंटर आहे. इथं आम्ही आलेला दूध काढतो आणि त्या पातेल्यामध्ये राचतो दूध आणि 70 रुपयानं आम्ही इथं जागेवर देतो दूध. अच्छा, म्हणजे बाहेर कुठंच देत नाही. 175 लिटर दूध तुमच्या घरी येऊन ती लोक घेऊन जातात? घरी येऊन घेऊन जातात. आणि अर्धा तास पण जर समजा वेळ आमचा चुकला तर त्या ग्राहकाला आमचं दूध मिळत नाही. जवळपास किती कामगार काम करत असतात इथे? शेतामध्ये एक आहे आणि इथं बिहारी जे आहेत दूध काढणारे किंवा म्हशीची व्यवस्था करणारे 2 आहेत. अच्छा, आणि ही जे सगळी कामगार आहेत तुम्ही कुठून आणलेत? हे बिहारचे आहेत. बिहारी ठेवायचं कारण काय? बिहारी ते प्रॉपर काम करतात आणि ते जनावरचं म्हणजे खूप जास्त देखभाल करतात त्यांनी. अच्छा, एकंदरीत या जनावरांच्या या म्हशींचा जर खाद्यपदार्थाचा जर विचार केला तर तुम्ही या म्हशींना कुठल्या प्रकारचं खाद्य देता? आम्ही ह्या म्हशींना सरकी देतो आणि ग्रेनमध्ये हायब्रिड असू द्या किंवा ज्वारी असू द्या किंवा तुमचं मका चुन्नी असू द्या आणि त्याच्यासोबत हरभरा चुन्नी आहे आणि आम्ही स्वतः मार्केटमधून आम्ही हे सर्व ग्रेन घेतो
किंवा ज्वारी घेतो आणि ते स्वतः दळून इथं चुन्नी बनवतात आणि ते देतो आम्ही। जवळपास या जनावरांना किती प्रमाण त्या खाद्याचं देता तुम्ही, खुराकाचं देता? आता प्रत्येक म्हशीला कसं असतो, दुधाचा जे ॲव्हरेज आहे, समजा एखादी म्हैस जी आहे 5 लिटर दूध देणारी आहे, तर त्या एका दुधाला 400 ग्राम त्याला खुराक द्यावा लागतो आणि त्याच्या बॉडीला 1.5 किलो खुराक द्यावा लागतो। सरासरी 5 लिटर दुधाला 5 2 किलो आणि ते 1.5 किलो असं मिळून त्याला 3.5 किलो खुराक द्यावा लागतो। आणि ओला आणि सुक्या चाऱ्यामध्ये किती देता? आता ओल्या आणि सुक्यामध्ये आम्ही काय करतो, दोन्ही मिक्स करून आम्ही काय करतो, अगोदर कडबा कटिंग करतो आणि त्याच्यानंतर ओला कटिंग करतो आणि ते पूर्ण एक टोपला समथिंग 30 किलो किंवा 35 किलोचा एक टोपला एका टायमाला आम्ही टाकतो त्याला। ओल्या चाऱ्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे तुम्ही चारे तुमच्या या जमिनीमध्ये या जनावरांना खाण्यासाठी लावलेले आहेत? आता ह्याच्यामध्ये आम्ही 4G बुलेट आहे, ऑस्ट्रेलियन रेड नेपियर आहे, जयवंत आहे, गुणवंत आहे, दशरथ आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे आहेत आणि ज्वारी, मका, आपल्या स्वतःची मका पण आम्ही करून देतो त्यांना। एकंदरीत जर विचार केला तर या सगळ्या गोठ्यातील जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापन कशा प्रकारे तुम्ही केलेलं आहे? आरोग्यासाठी जर समजा एखाद्या म्हैस जर चारा खात नसेल तर आम्ही स्वतः जाऊन त्याचं टेम्परेचर बघतो आणि जर समजा त्याचं 102 किंवा त्याच्या पुढं जर समजा टेम्परेचर आलं तर डॉक्टर काय देतात त्या हिशोबानं आम्ही त्याला इंजेक्शन द्यायचं आम्ही स्वतः शिकलो। आणि क्रिटिकल कंडिशन आली तर डॉक्टर बोलतात? जर क्रिटिकल कंडिशन आली तर आम्ही स्वतः डॉक्टरांना कॉल करतो आणि ते डॉक्टर येऊन करतात। आता तुमच्या गोठ्यात जवळपास 35 जनावर आहेत। आता या 35 जनावरांचा दूध व्यवसाय करत असताना, कारण आयुष्य म्हटलं की सुख आणि दुःख आहे, दोन्ही गोष्टी आहेत, आतापर्यंत तुम्ही प्रॉफिटेबल कंडिशन खूप सारे सांगितलेत, तर पण याच्या पाठीमागं जे काय तुम्हाला नफा होणार नाही किंवा याचा नुकसान आहे, कुठल्या गोष्टीचं तुम्हाला नुकसान सहन करावं लागलं या दूध व्यवसायामध्ये? खरंच ह्याच्यामध्ये नुकसान पण होतोच। त्याच्यामध्ये काय असतं माहीत आहे का, जर समजा एखादा हे काम करत असताना एखाद्या जनावराच्या पोटामध्ये जर लोखंड जर गेला तर तो लोखंडामुळं घात होतो आणि ते म्हैस दगावते। माझ्या गोठ्यामध्ये पण कमीत कमी 2 म्हशी दगावलेत। गोठ्यातली ही जे काही जनावर आहेत जवळपास, या जनावरांना तुम्हाला आत्तापर्यंत कुठल्या अडचणींना सामना करावा लागला जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला घाटा सहन करावा लागला? आता जनावरांमध्ये म्हणलं तर घटसर्प आली, खुरी आली, त्याच्यामध्ये जनावराला हे बिमारी येते, त्याच्यामध्ये घाबरायचं नसते, त्याचा इलाज होतो आणि व्यवस्थितरित्या जर आपण इलाज केला तर तो क्लिअर होऊ शकतो तो। आणि सगळ्यात विशेष म्हणलं तर आपण जे खुराक देतो त्या खुराकामध्ये कोणतेही खुराक जे आहे, समजा फॉर एक्झाम्पल एक पेंड आहे, सरकी पेंड तर कुठे शेतामध्ये येत नाही, त्याला एखाद्या मशिनरी, लोखंडाच्या मशिनरीमधूनच येऊ शकते ना ते, तर त्याच्यामध्ये एखादं खिळा असेल किंवा एखादं वायशर असेल आणि तो वायशर जर समजा आपण म्हशीला तसंच खुराक दिला आणि तो म्हशीनं खाल्ली तर तो म्हैस 100% दगावल्याशिवाय राहत नाही। तर आमचे 1 ते 2 म्हशी मेल्यामुळं त्याचा आम्ही PM केला। PMमध्ये असं निघालं की एका म्हशीमध्ये खिळा निघाला आणि दुसऱ्या म्हशीमध्ये वायशर, आणि ते वायशर असल्यामुळं ते लंग्सला मारलं आणि ते लंग्समध्ये ते पूर्ण ब्लडिंग झाल्यामुळं आपली म्हैस जागेवर गेली। तर त्याच्यानंतर आम्ही काय केलं, एक उपाय काढला। तर हा उपाय म्हणजे एक साधा सोपा उपाय आहे, सर्व शेतकऱ्यांना म्हणजे माझा असा सल्ला आहे की प्रत्येक 4 म्हशी, 3 म्हशी, 2 म्हशी ज्याच्याकडे आहेत त्यांनी असला एक 3000 रुपयाला कोणत्याही दुकानामध्ये मॅग्नेट मिळतो, तो मॅग्नेट घ्यायचा आणि आपण कालवलेला जे खुराक असतो, जे भिजवलेला जे खुराक असतो त्याच्यामध्ये असं हलवलं तर हलवल्यावर त्याच्यामधलं जे लोखंड आहे ह्याला चिटकून बसतो आणि ज्याच्याकडून ज्या लोखंड जे पोटामध्ये जाते त्याला आपली व्यवस्था ह्याची होऊ शकते। तुमच्या गोट्यात आत्ता ह्या 2.5 लाख, 3 लाख, 3.5 लाखाच्या म्हशी आहेत। इतका सगळ्या ब्रीडला पैसे देऊन खरं तर तुम्हाला परवडतात का हे सगळ्या गोष्टी? परवडतात। त्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, जर तुम्हाला एक मी वासरू दाखवलं, जर समजा आपण हे वासरं अशा पद्धतीनं जर वापरलं तर तोच वासरू जे आहे 1.5 लाखाचा, एक 18 महिन्यामध्ये 1.5 लाखाचं वासरू होऊ शकतो। दुधामध्ये तितकं परवडत नाही। जर समजा तुम्ही ब्रीडिंगवर जर काम केलं, आपण सर्व शेतकऱ्यांना माझा सल्ला आहे की तुम्ही दुधापेक्षा ब्रीडिंगवर काम करा
आणि त्याच्यापासून पैसे मिळू शकतात आपल्याला. आता या गोठ्यातल्या म्हशींचं जे काही शेण आहे, मलमूत्र आहे, याचं नियोजन तुम्ही कसं केलं आहे? आता ह्याचं नियोजन आम्ही काय केलं आहे, पूर्ण एक मोरी काढली आणि तिथं एक हौद बांधलं आहे. ते हौदामधून त्याच्यामध्ये मडपंप टाकले आणि शेतीला पूर्ण ते मडपंपावरून पाणी जातो. अच्छा. आता तुमच्या गोठ्यात सगळ्यात हायस्ट 3.5 लाख रुपयाची म्हैस आहे. 3.5 लाख रुपयाची म्हैस तुम्ही आत्ता हरियाणावरून आणलेली आहे, त्याची विशेषता काय? हरियाणाहून जे म्हैस आणली आम्ही 3.5 लाखाची, त्याची विशेषता ही आहे की मी ब्रीडिंगवर जे काम करतो आहे, आता तुम्ही जे वासरू बघितलं ते वासरू ते चांगल्या पद्धतीचे देते आणि त्याच्यापासून जे होणारी उत्पत्ती आहे त्या दुधाच्या ब्रीडिंगवर काम करत असताना ते व्यवस्थित होईल का. चांगल्या ब्लड लाईनची म्हैस आहे आणि जर समजा आपण एक म्हैस बघितली आणि त्या म्हशीला जर बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये फरक दिसेल आणि त्याची कातडची जे म्हणजे हे आहे, म्हणजे काय लवचिकता आहे किंवा सडाचं जे गॅप आहे आणि त्याची जे शिर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः कळून जाईल की बाबा तो म्हैस कोणत्या क्वालिटीची आहे. ती म्हैस किती लिटर दूध देते? माझ्याकडे त्याचे 2 ब्रीड झालेत आणि त्या ब्रीडमध्ये म्हणजे प्रत्येक दिवशी ते कमीत कमी 11 ते 12 लिटरपर्यंत दूध दिली एका टायमाला. म्हणजे दिवसाला 24-25 लिटर? दिवसाला 24 लिटर दूध दिले. तर मित्रांनो, हे होते या डेअरीचे ओनर. त्यांनी जवळपास लॉकडाऊनमध्ये या सगळ्या दूध व्यवसायाला सुरुवात केली. अतिशय उत्कृष्ट आणि जातीवंत म्हशी त्यांनी त्यांच्या या गोठ्यामध्ये जवळपास ठेवलेल्या आहेत. जवळपास 250 लिटरपर्यंतचं दूध त्यांनी संकलित करत असतात. कुठल्याच प्रकारची खरं तर या दूध व्यवसायामध्ये ते भेसळ करत नाहीत आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारे नियोजन आहे. तर जर तुम्हाला बघायचं असेल तर लोकेशन आहे मित्रांनो तळेगाव रोड, अहमदपूर या ठिकाणी मॉडर्न डेअरी फार्मला एकदा या वकील साहेबाला नक्की तुम्ही भेट द्या मित्रांनो. वकील साहेबांनी त्यांचा वेळातला वेळ काढून आमच्या चॅनलला भेट दिली आणि तुम्हा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून वकील साहेबाचे आणि तुमचे मी मनपूर्वक आभार मानतो. असंच भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.